प्रेक्षक हो, आज आपण बातम्या फार्मर कपच्या मध्ये गणपतरावांची मुलाखत घेणार आहोत। आज आपण जाणून घेऊयात की शेती करत असताना गणपतराव अडचणी येतात आणि त्याचा सामना गणपतराव कशा पद्धतीने करत आहेत। तर मी गणपतरावांचं स्वागत करतो। नमस्कार गणपतराव, आपलं आजच्या या मुलाखतीमध्ये सहर्ष स्वागत आहे। गणपतराव, मला सांगा, आपण शेती करत असताना कोणकोणत्या समस्या आपल्या समोर येतात आणि त्याचा सामना आपण कशा पद्धतीने करतो? धन्यवाद तुमचे। खरं तर मला या मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे खरं तर खूप खूप धन्यवाद। अहो, शेती करत असताना अनेक समस्या आहेत। आता त्या समस्याबद्दल बोलायचं झालं तर पहिली समस्या तुम्हाला सांगतो ती म्हणजे हवामान बदलाची समस्या आपल्याला दिसते। म्हणजे शेती करत असताना बघा तुम्ही की कधी अतिशय मोठा पाऊस पडतो, ओला दुष्काळ आपण म्हणतो, तर कधी कधी पाऊस पडत नाही, त्याला आपण कोरडा दुष्काळ असं म्हणतो। याचा सामना करावा लागतो। दुसरी समस्या मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे आर्थिक अडचणीची। म्हणजे शेतात उत्पादन खर्च वाढलेला आहे बघा, बियाणं असू द्या, खतं असू द्या, कीटकनाशक असू द्या, मजुरी असू द्या, ह्याच्यावर जो जी खर्च आहे हा खर्च खूप वाढत चाललेला आहे दरवर्षी। मला सांगतो शेतीची रचना व तंत्रज्ञान, म्हणजे बघा शेती आपल्याकडे कशी लहान व तुकड्या तुकड्यांची शेती आपल्याकडे, आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्रीचा अभाव आपल्याकडे दिसतो। आणखी एक गंभीर समस्या म्हणजे मातीची सुपीकता कमी व्हायला लागली। ज्या शेतातून आधी चांगलं पिकायचं त्याच शेतात त्याच मातीतून आता उत्पादन चांगलं येत नाही। म्हणजे काय झाले तर मातीची सुपीकता त्या ठिकाणी कमी झालेली। पुढची समस्या तुम्हाला सांगतो बाजारपेठेची समस्या आहे। म्हणजे आम्ही काय सध्या दलालांवर अवलंबून आहेत, आमच्या सोबत थेट ग्राहक जोडला गेलेला नाही। ही एक मोठी समस्या आमची शेती करत असताना। बघा, शेतकरी नेहमी मानसिक ताणतणावात असतो। त्याचं कारण बघा तुम्हाला सांगतो की सततचं नुकसान आहे आणि ह्याच्यामुळं मानसिक तणावात शेतकरी आपल्याला दिसतो। त्यामुळे अशा अनेक समस्या आहेत आणि ह्या सगळ्या समस्यामुळे शेती करणं खूप कठीण चाललं। बरोबर, अगदी बरोबर आहे गणपतराव तुमचं। तुम्ही जे म्हणताय त्या समस्या शेतीमध्ये आहेत, पण यावरती सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा हा एक उपाय आहे। आता गणपतराव, सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। सत्यमेव जयते फार्मर कप ही महाराष्ट्रात होणारी कृषी क्षेत्रातील एक स्पर्धा आहे, ज्यात शेतकरी गट सहभाग घेतात आणि शाश्वत शेतीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी स्पर्धा करतात। गणपतराव, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही स्पर्धा नेमकी का केली जाते? तर ही स्पर्धा शेतकऱ्यांना एकत्र शिकण्यास, संसाधने शेअर करण्यास आणि शेतीमधून जास्तीत जास्त उपजीविका मिळवण्यास मदत करण्यासाठी आहे। गटाने उत्तम कामगिरी केल्यास रक्कम स्वरूपात बक्षीस सुद्धा दिले जातात। अशा पद्धतीची सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आता सुरू होत आहे। या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा पहिला टप्पा म्हणजे या प्रशिक्षणाला आपण सहभागी होणं, आपण हे प्रशिक्षण घेणं, हा या स्पर्धेचा पहिला टप्पा असणार आहे। तेव्हा गणपतराव, आपण आपल्या स्थानिक सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता, किंवा गणपतराव तुम्ही आपल्या उमेद अभियान कक्षाशी सुद्धा संपर्क साधून तुम्ही या प्रशिक्षणाला जाऊ शकता। आजच आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती घेतो। आपण आजच्या या मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद।